हा तर मी भाऊसाहेब जाधव आता असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर बोदवड जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यात कार्यरत आहे मागील 2 महिन्यापासून. 2021च्या बॅच मध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झालेली आहे. मी एमपीएससी ची तयारी 2017 पासून करतोय. तर मी म्हणजे माझा हा 6वा इंटरव्ह्यू होता PSI चा. त्याच्यानंतर 22 7वा होता. तो काही दिला नाही इकडे सिलेक्शन झाल्यामुळे. आणि मेन्स मी बाकीच्या सगळ्या समजा SBI, PO, CGL वगैरे अशा जवळपास मी 34 मुख्य परीक्षा दिल्या. परंतु फोकस राज्यसेवा असल्यामुळे बाकीच्या एक्झाम मी फोकसनं दिल्या नाही. त्यामुळे तिकडं माझं सिलेक्शन झालं नाही. आणि 2021च्या त्या ॲडमध्ये माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं. आता सध्या राज्यसेवेचं प्रिपरेशन करतोय. आणि खूप वेळा असे थोड्या-थोड्या मार्काने माझ्या पोस्ट वगैरे गेल्या. त्याच्यात तुमच्यामध्ये पण भरपूर असे काही असतील समजा, की प्री निघते पण मेन्स काही निघतच नाही. थोड्या-थोड्या मार्क्सनं पोस्ट म्हणजे मेन्स जाते किंवा असे काही असतील तर मध्ये-मध्ये मग स्लॅक पिरियड येतो. अभ्यास करावा वाटत नाही. अभ्यास केला तरी स्कोर काही वाढतच नाही. असं माझ्यासोबत पण व्हायचं आणि तुमच्यात पण कोणासोबत होत असेल असं तर ज्यावेळेस अभ्यासामध्ये असं स्लगिशनेस येतो ना, म्हणजे अभ्यास करावा वाटत नाही, की काय वाचतोय. दिवसभर माझे 4-5 पेजच वाचून होतात. असं पण होतं कधी-कधी. तर त्यावेळेस बेस्ट ऑप्शन म्हणजे मला वाटतंय, की क्वेशन बघायचे. क्वेशन घ्यायचे. नंतर आपले जर क्वेशन भरपूर चुकू लागले ना, तर मग आपलं डोकं ठिकाणावर येतं. नंतर वाचलेलं म्हणजे वाचू शकतो आपण. वाचण्यामध्ये स्पीड येते आणि त्याचा फायदा होतो. त्यानंतर कुठले बुक वाचायचे ते तर सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं तेच असतंय. फक्त आपण कसं वाचतो, आपलं फोकस काय आहे, प्रायोरिटीवरून ठरतंय आपलं म्हणजे. पूर्ण महाराष्ट्र जे बुक वाचतात ते तुम्ही पण वाचता, आम्ही पण वाचलेलं. पण आपली प्रायोरिटी काय असते, याच्यावर आपला रिझल्ट डिपेंड असतो. तर कुणाला काही क्वेशन असतील तर विचारू शकता. भागवत सर. हॅलो सर. हॅलो, सर हा माझा बोला आवाज. सर माझा प्रश्न असा आहे की अभ्यास करताना तुमच्या काय काय चुका झाल्यात आणि तुम्हाला त्यानंतर लक्षात आल्यात की अरे आपण अभ्यास करताना ही चूक केली, ही नको करायला पाहिजे होती. पुढे पेपर देताना त्या तुमच्या लक्षात आल्यात. म्हणजे माझा अभ्यास करताना मी फोकसनं अभ्यास करायचो, परंतु माझ्याकडून मोठी चूक झालेली ती की मी ॲट अ टाईम म्हणजे 2-4 मेन्स करायचो. त्यामुळं माझ्यात सगळ्याच मेन्स थोड्या-थोड्या मार्क्सनं जायचं. त्यामुळं एक एक्झाम जर फोकस केली असती, तर मला लवकर पोस्ट भेटली असती. त्यामुळं एक फोकस करायला पाहिजे. सर नेमकं सिलेबस पहा म्हणतात, मग नेमकं का पाहायचं त्याच्यात? काय पाहिजे, का पाहिजे? नाही सर, सिलेबस बघा म्हणतात. हां, हां. मग सिलेबस तरी तोंड पाठवून गेले, पण त्यात का करायचं हेच कळत नाही सर. सिलॅबसच्या मधूनच क्वेश्चन येतात ना आपल्याला. सिलॅबस पाठ करण्यापेक्षा सिलॅबस आपल्याला अॅनलाईज करता यायला पाहिजे. म्हणजे मागचे क्वेश्चन या पॉइंटनं पकडून येतात का? मागचे हो. क्वेश्चन बघायचे, सिलॅबस मधल्या पॉइंटला रिलेट करून एक अभ्यास करायचा. त्यासाठी सिलॅबस बघायचा. नाहीतर आपण पुस्तकं वाचतो. एवढे मोठे-मोठे पुस्तकं असतात, पण त्याच्यातला सगळा कंटेंट आपला रिलेटेड नसतो म्हणजे एक्झाम रिलेटेड. तर मग ते सगळं वाचायचं का? समजा तुम्ही आता तो ग्रोव्हर आणि बेल्लेकर हिस्ट्रीचं बुक बघितलं. तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा इर्रिलेव्हंट आहेत, ज्या की कंबाईनसाठी लागणार नाहीयेत. मग त्या सगळ्या वाचायच्या का? म्हणजे आपला टाईम ऑप्टिमाइज नाही. करू शकतो आपण सिलॅबस बघून. हो सर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि बुक वाचायचं. मग आपल्याला वाचताना आयडिया येते, की हां, या पॉइंटवर क्वेश्चन येतात. हो सर. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हां, बोला.
हा सर, म्हटलं आता सरांनी तर सिलेबस वगैरे दिला आहे, पण मग प्रत्येक सब्जेक्टचे जर आम्हाला IMP पॉइंट्स मिळाले असते, म्हणजे जे स्पेसिफिक करायचे बुवा ते. आता वेळ तर फार कमी आहे, म्हणजे कमी वेळात चांगला स्कोर तर येईलच आपल्या टार्गेटनुसार. पण मग जर आम्हाला IMP पॉइंट मिळाले असते तर अजून म्हणजे सिलेक्टिव्हली स्टडी झाला असता. ठीक आहे, आपण मी भागवत सरांसोबत म्हणजे हम्म. त्याच्यासोबत बोलून कसं सर, तुमच्या ग्रुपवर मी एक हे टाकतो आम्ही. हो, मी कसं सर हाऊसवाईफ आहे ना, मग आम्हाला एवढे सगळे पुस्तकं हे ते करण्यापेक्षा सिलेक्टिव्हली स्टडी झाला तर मग लवकर पोस्ट मिळू शकते बुवा असं, आणि मार्क्स चांगले येतील म्हणून हा प्रयत्न हा करा सर. हो हो, सर. ग्रुपवर टाकतो point. हो, प्रत्येक विषयाचे टॉपिक टाकून द्या सर IMP. हा फार मदत होईल सर. हो, हॅलो धन्यवाद सर. हॅलो भागवत सर. हा बोल. हॅलो. सर मला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहिजे होत्या, ज्या आधी झाल्या प्रिलिमचे क्वेश्चन पेपर झाले आपण ना. काय घेऊ, आणखी एकदा म्हणजे ट्युशन घेऊ, त्यावेळेस नाही सर. सिलेबस सोबत ठेवू. हा सर, बरोबर तुम्ही बोलताय, पण कसं आहे पॅटर्न समजून जाईल नाही, क्वेश्चनचा पॅटर्न कसा येतोय त्या अकॉर्डिंग नाही का अभ्यास करताना समजून जाईल नाही का. हा. हॅलो. त्याच्यानुसार अनालाइज करायला सोपं जाईल नाही का, क्वेश्चन वगैरे कसं आहे त्याच्यानुसार अभ्यास करायला. 8वीच्या ते विचार कोणता तुम्ही जर क्वेश्चन असेल एकदा वगैरे. म्हणजे सिलेबस कॉपी नाही म्हणत, जे सिलेबस मध्ये आहे ते बुक येस सर. जे लागतात ते वाचून काढले, त्याच्यानंतर एकदा क्वेश्चन बघितले ना, सेकंड रिडिंगला तुम्हाला बरोबर आयडिया येऊन जाते की काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे. हो सर, राईट, बरोबर आहे. क्वेश्चन समजत नाही सर, जेव्हा आपण म्हणजे क्वेश्चन रिडिंग करतो, एक म्हणजे एक पॅसेज रीड केला नंतर क्वेश्चन टॅकल करायचा प्रयत्न केला ना, त्यावेळेस ती लँग्वेजच डिफरंट असते, म्हणजे क्वेश्चनची लँग्वेज डिफरंट असते, तुम्ही त्यावेळेस काय करायचं. आयोगाची भावना समजून घ्यायला पाहिजे. मग क्वेश्चनची लँग्वेज जरी वेगळी असली ना, तरी तो आपल्याला टॅकल करता येतो. तर पाठांतरापेक्षा टॉपिक समजून घेण्यावर भर द्या तुम्ही. बोर्ड सगळ्यांनी कंपल्सरी वाचून घ्यायचे, त्यानंतरच जे रेफरन्स बुक्स असतात त्यांना हात लावायचे. स्टेट बोर्ड तुम्ही वाचलं नसेल तर रेफरन्स बुक जास्त पचनी पडत नाही. स्टेट बोर्डला कसं 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना समजेल अशी एकदम सिंपल लँग्वेज असते ती. तर हार्ड कॉन्सेप्ट वगैरे पण आपल्याला म्हणजे एकदम लुसिड लँग्वेज म्हणजे समजून येतात. आणि त्यानंतर जर बुक वाचले आपण दुसरे, तर मग ते व्यवस्थित समजतात आपल्याला. आपण डायरेक्ट ते बुक जर घेतले तर एकदम म्हणजे हेवी लेंदी वाटतात आपल्याला ते. त्यामुळे स्टेट बोर्ड सगळ्यांनी कंपल्सरी वाचायला पाहिजे. त्याच्यातून काही येऊ नाही तर नाही येऊ, पण स्टेट बोर्ड कंपल्सरी वाचायलाच पाहिजे. मी तर म्हणतो दर वर्षाची सुरुवात स्टेट बोर्डनच करायला पाहिजे. बोला. Sir, I am from engineering background and serving in army, sir. So I have हा completed 15 years service in army. Now I started for MPSC and PSI combined, sir. हा. तो कहाँ से मैं स्टार्ट कर सकता हूँ सर इसके लिए? मुझे तो इतिहास वगैरह कुछ भी नहीं आता है, जो स्टार्टिंग में जो पढ़ाई किए थे 10वीं तक वही था सर. सर, आर यू कम्फर्टेबल इन मराठी Marathi, और yes. I am from Nanded, sir. Very well, sir, in ठीक आहे. Marathi, तर sir. मी पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे. Okay, sir. इतिहासनं माझे पहिले 1-2 रिझल्ट घातले. Yes, sir. तेच सांगालो. इतिहास कारण मला काही कळायचंच नाही. नंतर मग मी जरा व्यवस्थित संदर्भ बुक घेतले, जे की स्टोरी टाईप वगैरे असतात. मग त्याच्यातून थोडं इतिहासात आवड निर्माण झाली. आता माझे इतिहासात क्वेश्चन चुकतच नाहीत. ओके माझी सर. पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे जे आर्ट फॅकल्टीचे सब्जेक्ट असतात ना, ते म्हणजे जड आणि बोरिंग वगैरे वाटायचे. पण वाचूच वाटत थोडं नाही हो सर, ते इंटरेस्टनं समजत पण वाचायला नाही. पाहिजे. वाचलं क्युरिओसिटी हे करून, की हे कसं झालं, ते कसं झालं. एक्झाम पेक्षा टॉपिक मध्ये इंटरेस्ट घेऊन वाचलं तर मग होईल तुमचं. का मराठीमधून सुरू करायचं का इंग्लिश मध्येच ठेवायचं सर आपण? आता माझं नाही सर, इलेक्ट्रिकल एमपीएससी ला मध्ये आहे सर. तुम्हाला ना इंग्लिश मध्ये व्यवस्थित रेफरन्स भेटणार नाहीत. मराठीतून वाचलं तर ठीक राहील. सायन्स वगैरे इंग्लिश मधून वाचू शकता समजा. मी सायन्स इंग्लिश मधूनच वाचतो आता पण. ओके सर. जिओग्राफी, कारण की सायन्स. कन्फ्युजन असं होत आहे सर, आता 15 वर्ष झाले आम्हाला एक्स सर्व्हिसमॅन कोटा असतो. इलेक्ट्रिकल असल्यामुळे तर जेई आणि एई साठी मी इलिजिबल आहे सर. माझा डिप्लोमा पण आहे, बीटेक पण आहे.
हा पण जे आपलं माझी वाईफ पोलीसमध्ये असल्यामुळे तर ते डिपार्टमेंटल मला इझी वाटते सर थोडं, PSI वगैरे. हा, म्हणजे जे पण सब्जेक्ट आता सर इंग्लिश क्वेश्चन मध्ये मोठा येतो की ते मराठीमध्ये असल्यामुळं समजतच नाही ते. अजून सुरू केलं नाही. मी आता गेटची प्रिपरेशन करत आहे. हे गेट म्हणजे करू का तुम्हाला तिकडे काही MPSC? सब्जेक्ट सर मराठीतूनच वाचायला लागतील, कारण हिस्ट्री वगैरे महाराष्ट्राच्या हिस्ट्री विषयी इंग्लिश मधून एवढे चांगले रेफरन्सेस वगैरे अवेलेबल नाहीत. ओके जिओग्राफी, सर. हिस्ट्री इंग्लिश मधून मी तर काय बघितले नाहीत महाराष्ट्राच्या. इंडियाचे भेटून जातील भरपूर. हा सर. पॉलिटी वगैरे भेटल, इकॉनॉमी पण भेटल, पण हिस्ट्री आणि जिओग्राफी महाराष्ट्राची तरी भेटणार नाही बघा. येस सर, येस सर. तो त्यामुळे सक्सेस काही रेट जर सब्जेक्ट बघितला तर इंजिनियर आणि डॉक्टरच आहेत सर, UPSC MPSC मॅक्झिमम तर. तर आता तुम्ही आहे असल्यामुळे म्हणजे तुम्ही मला प्रॉपर गायडन्स द्या सर, मी कुठून स्टार्ट करू? तुम्ही स्टेट बोर्ड पासून सुरू करायचं. तुम्हाला जर इंग्लिश पाहिजे असेल NCERT सुरू करायची. ओके सर. 10वी पर्यंत म्हणजे सगळे सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, हम्म. पॉलिटी पण आहे आणि सायन्स पण 10वी पर्यंत, आणि 10वीच्या नंतरच मग फक्त जिओग्राफी करायची. ओके सर, ओके. याच्यासाठी बाकीचा काय मग कोचिंग वगैरे लावायची गरज आहे का, का सेल्फ स्टडीवर होऊन जाणार? तुम्हाला जर जमत नसेल, मी आतापर्यंत कुठेही कोचिंग केलेली नाहीये, पण हा जमत हा. नसेल तर लावायला काही हरकत नाही वेळ घालण्यापेक्षा. पण हम्म. ज्या म्हणजे मॅक्झिमम लोकांचे प्रॉब्लेम काय असतात, मॅथ रिजनिंग जमत नाहीत, सायन्स नाही जमत नाही, त्याच्याबद्दल काही बाकीचे इश्यू जमतात. नाही सर. तर ते ते काही विषय इश्यू आपले नाही. चांगले असतात, त्यामुळे हा. कोचिंगची फक्त जास्त मला आवश्यकता प्रॉब्लेम आहे पडत सर नाही. इतिहास आणि ते भूगोल. मग ते तुम्ही स्टेट बोर्ड मधून क्लिअर करू शकता आणि सोपे जातात ते नंतर. ओके सर. मग एक्स सर्व्हिसमॅन साठी काही कोटा असेल का सर तिथे? एक ग्रुप बी मध्ये सर्व्हिसमॅनला नाही. PSI मध्ये असतात जागा बहुतेक. कन्फर्म नाही सर अजून. मागच्या बॅच मधले भरपूर लागलेत, त्यांना भेटला कोटा. सध्या तर ते वेटिंग वर ठेवत आहेत. काही नाही समजतच नाही नाही. ते भेटत नाहीत म्हणून अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन दुसरे मुलं घेतात. जर अवेलेबल असतील तर त्यांना घेतात ना. ओके सर. कारण की हा. बाकी ग्रुप बी ला बाकी ठिकाणी कोटा आहे. पोलीस PSI कंबाईन आणि त्याच्यासाठी नाही वाटते. PSI ला काय आहे कर सर. अगेन्स्ट आहे का सर? हो. ऍड ओके मध्ये सर. बघून घ्या तुम्ही एकदा. ओके सर, ओके. हॅलो. हा बोला. सर माझा एक प्रश्न आहे. आपण जेव्हा रीडिंग करतो ना, हा. तेव्हा एखादा सब्जेक्टचं जर आपण पूर्ण रीडिंग करायला घेतलं, तर मग जो मागच्या वेळेस आपण जे सब्जेक्ट केला असतो तो विसरत चालतो माणूस. तर त्याच्यावर काही उपाय सांगा ना, काय म्हणजे त्याच्याने काय टेक्निक वापरावं लागेल बुवा, ज्याने आपल्याला सब्जेक्टच्या याचा असं फेरबदल नको व्हायला? सर आपण अभ्यास करतो ना, समजा तुम्ही जिओग्राफी संपवला समजा, हो हो, त्यानंतर तुम्ही हिस्ट्री सुरू करणार बरोबर. आणि मग तुम्ही हिस्ट्री वाचत असताना तुमचं म्हणणं आहे की तुमची जिओग्राफी विसरत जाते समजा. हो हो. तर तुम्ही दररोज काय करायचं, क्वेश्चन सोडवायचे थोडे थोडे 50 क्वेश्चन तरी. म्हणजे अच्छा. जेवायच्या आधी जो पिरियड असतो ना, समजा अर्धा तास, 40 मिनिटं वगैरे, तर त्याच्यात हां आपला हां. काही अभ्यास म्हणजे अभ्यासामध्ये मन लागत नाही. माझं तर नाही लागायचं. मग हां त्या हां. पिरियड मध्ये आपण क्वेश्चन बघायचे आणि क्वेश्चन बघताना तो क्वेश्चन तुम्हाला येत नाही ना, पुस्तक चाळायचं मग कुठलं मागचा तुम्ही वाचलेला. म्हणजे हां हां. मागच्या सब्जेक्टचे क्वेश्चन बघायचे आणि पुढचा सब्जेक्ट वाचायचा. बरं. तर मग तो माझं रिवाइज होतो आणि पुस्तक चाळल्यानं मग तुम्हाला तो ब व्यवस्थित पचनी पडून जातो. बरं. तर माझं असं आहे, मी 10 ते 5 पर्यंत जॉब असतो. जॉब नंतर मी स्टडी करतो घरी आल्यावर रात्रीपर्यंत. त्याच्यामुळे मग तेवढा वेळ ॲडजस्ट होऊन जाईल बुवा असं. तुम्हाला वेळ काढायचा तुमच्या हो, कंपनुसार हो. आणि द्यावंच लागेल. कारण कॉम्पिटिशन एवढं आहे, तर आपल्या हिशोबाने सगळं काही चालणार नाही ना. नाही, नाही, नाही. बरोबर सर. सर माझा एक क्वेशन होता, की जे आपलं अर्थशास्त्र आहे ना, ते हा. जरा अवघड जातं. तर त्याच्याबद्दल थोडं सोप्या सोयीमध्ये जर काही ग्रुपवर टाकता येईल, तर प्लीज तेवढं टाकशाल. बर बर बघू आपण ग्रुपवर टाकायचं. हो सर. थँक यू. सर नमस्कार सर. हा बोला. सर मी कॅम्प्युटर सायन्सला आहे. सर TYला आहे. मी आता 3rd इयरला आहे. तर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधनं आहे. सर मी आत्ता जस्ट स्टार्ट केलो. हा हा. म्हणजे आता जर इंजिनिअरिंगचं सर आम्हाला असं असते की जरा कॉलेजवरून आले की
कॉलेजचे बी थोडे काम असतात. मग सर ते कसं मॅनेज केलं पाहिजे? तुम्ही जेवढा वेळ भेटेल ना तेवढं युटिलाइज करायचं आणि तिकडचे पण क्लिअर ठेवायचे. आणि सायन्सचे जे सब्जेक्ट असतात आणि रिझनिंग वगैरे जे मॅथ रिझनिंग असतंय ना, तुम्हाला कॅम्पस ऍप्टिट्यूड साठी पण लागतात ते, है ना? हो, हो सर. तर तुम्ही जे सब्जेक्ट तुम्हाला तिकडे पण लागणार आहेत आणि इकडे पण नंतर लागणार आहेत, ते विषय क्लिअर करायचे आणि नंतर तुम्ही उरलेल्या बाकी विषयाचं मग इकडे आल्यानंतर करू शकता. तर घरी कसं आलं, घरी आली की सर जरा प्रोग्रामिंगचे जे निगडे तिकडे काम असतात. म्हणजे त्याच्यात जर वेळ गेला तर त्याच्यात जर बसलो सर मी एक प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायला बसलो की माझे 3-4 तास तिथेच निघून जातात. मग मला सर वेळ भेटत नाही. मग सर मग आपण जर डिग्री झाल्यानंतर बी करू शकतो का? हो, डिग्री झाल्यानंतर मी तर डिग्री झाली 1 वर्ष जॉब केला इंजिनिअरिंगवर. त्यानंतर जॉब सोडून नंतर सुरू केलंय. एकदम एकदम बेसिक म्हणजे तो मोरा अळंबेचं बुक मला काहीच कळालं नाही 2-3 वेळा वाचल्यानंतर. तुम्ही नंतर पण करू शकता. डिग्री कंप्लीट करणं महत्वाचं पण आहे. हो, हो सर. हो. थँक सर. थँक एक क्वेश्चन आहे. हॅलो. हा हा सर, बोला. ते मॅथ रिजनिंगचं डेली किती करायचं सर? डेली किती म्हणजे तुमचं क्लिअर झालं असेल तर तुम्ही दररोज फास्ट म्हणजे टॉपिक वगैरे संपवू शकता. पण जर तुम्ही सुरुवातच करत असाल तर खूप स्लो असते, मग त्याच्यात स्पीड येत हॅलो नाही. हॅलो. 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 हा बोला. सर, माझं असं म्हणणं होतं हॅलो. की आता समज गेल्या पोलीस भरतीमध्ये मी स्टडी केला आहे आणि हा त्या म्हणजे गेल्या 2024 ची जी भरती झाली त्याच्यामध्ये 23 ची जी भरती झाली त्याच्यामध्ये म्हणजे मी म्हणजे एक जागा घेतली. तर माझं असं हा म्हणणं होतं की पोलीस भरतीचा स्टडी केला तर मला आता बेसिक करायची गरज आहे का? मॅडम, पोलीस भरतीचं कसं म्हणजे एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन असतात ना. एमपीएससी मध्ये लॉजिक वरच अर्धे क्वेश्चन असतात. तुम्ही असं पाठांतरावर एमपीएससी पास होऊ शकत नाही. तर हा तुम्हाला हा. थोडा डीप स्टडी करावा लागेल एमपीएससी द्यायचा असेल तर. म्हणजे स्टेट बोर्डचे बुक्स वाचावेच लागतील ना? स्टेट बोर्डचे बुक तुम्ही युपीएससी करत असाल, राज्यसेवा करत असाल कंबाईन, हा. तर तुम्हाला कंपल्सरी आहे ते वाचणंच आहे. आणि ते बी अच्छा. दरवर्षी वाचणं आहे. आता ऍड गेली, आपलं सिलेक्शन झालं नाही समजा, डबल सुरू करायचं तर स्टेट बोर्ड पासूनच सुरू करायचं. असं माझं अच्छा. मत आहे. मी तरी असं करतो. माझे मित्र आहेत चांगल्या पोस्टवर, ते पण असंच करतात. ओके ओके. चालेल सर. थँक्यू. हॅलो सर. हॅलो. हा हॅलो. बोला. सर, हे प्रिलिमचा कट ऑफ किती लागतो सर? आपल्या एमपीएससीचा बेसिक ओपनचा कुठल्या पोस्ट, कोणत्या पोस्ट साठी? कंबाईन साठी सर, कंबाईन साठी. हा, कंबाईन मध्ये वेगवेगळं आहे ना. पीएसआय, एसटीआय, ओएसआर. साधा पीएसआय वगैरे, पीएसआय और एसटीआय वगैरे. पीएसआय चं सध्या 50+ जातोय बघा. म्हणजे जवळपास एससी एसटी सोडला तर सगळ्या कॅटेगरीचा फ्रीचा सेम कट ऑफ लागतो. म्हणजे 50, 51, 52. 50-50 पर्यंत. आणि किती कमीत कमी किती आपल्याला जरी आली पाहिजे तरी? कमीत कमी कट ऑफ पुरते यायला पाहिजेत ना. म्हणजे कट 55+ ऑफ जर सेफ राहतो समजा, 55 मार्क्स यायलाच पाहिजेत. पर सर, या दोन्ही मार्कांचं कॉम्बिनेशन करता का लास्टला? नाही नाही, फ्रीचे मार्क पकडत नाही. पकडत नाही का? हा. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो सर. सर. हॅलो. हा बोला. हे बघा, त्यांच्याकडे अभ्यासामध्ये ना कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे ना. तुम्ही एक दिवस हो आलात बरोबर आहे. 100 पेज वाचले आणि 8 हो. दिवस गायबच आहेत, तर हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही दररोज 10 पेज वाचा आणि आठवड्यात तुम्ही 100 वाचत असाल तर ठीक आहे. एका दिवसात 100 वाचू नका. एकदम कन्सिस्टंटली. आणि तुमचा पहिला फोकस बाकी सगळ्या गोष्टी सोडून, म्हणजे घरचं फेस्टिवल, हे ते मित्राचं फंक्शन, हे सगळं सोडून हेच पाहिजे. कारण एवढी जीवघेणी स्पर्धा आहे ना, तुम्ही याच्यावर हो पूर्ण बरोबर. फोकस दिलं तरच सक्सेस होऊ शकता. हो सर. अदरवाईज याच्यात चान्सेसच नाही आहेत. मी जवळपास 2017 पासून करत होतो. मी 34 मेन्स दिल्यात. थोड्या मार्कानं, कधी कधी 5 ते 6 वेळा माझ्या सारख्या मार्कानं, म्हणजे कट ऑफ जर 100 लागत असेल ना, मला 100 असायचे, पण जो वयानं मोठा आहे ना तोच लागायचा. असं पण झालेलं आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी आणि अनालिसिस, कुठं हा. चुकतंय, क्वेश्चन मागचे बघायचे, रिव्हिजन करायचं, वारंवार वाचत राहायचं, हा गॅप न हा. पडता. हेच, यानंच तुम्हाला सक्सेस भेटू शकतो. आणि पॉझिटिव्ह वातावरणात राहायचं. जास्तीत जास्त निगेटिव्ह लोकांमध्ये राहायचं नाही, की होत नाही, काय नाही, काय खरं नाही असं.
हॅलो. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कसाच अभ्यास नाही होत. तर मग तर आता ह्या तुम्ही गोष्टीला कसं मॅनेज करायचं? आता काय करायचं, तुमचे जे सब्जेक्ट वीक आहेत ना, हा ज्याच्यात तुम्हाला मार्क्सच येत नाहीत, हा तर तुम्ही त्याचा अभ्यास करायचा. आणि ऍड आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र अभ्यास करतो, पण पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास म्हणजे रिझल्ट येणार नाहीये. जे सध्याच्या या मोकळ्या वेळेत अभ्यास करतात ना, त्यांचाच रिझल्ट असतो. तर तुम्हाला स्वतःला कसंही समजून सांगणं की मला यावेळेस पोस्ट पाहिजे, तर तुम्हाला करावंच लागेल. अभ्यास होत नाही वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला मागे खेचण्यासाठीच उपयोगात येतात. एक चांगला ग्रुप 1-2 जणांचा असेल म्हणजे जे की ध्येय साध्य करण्यासाठी काही बी करतात बा त्यांच्यामध्ये आणि पॉझिटिव्ह वातावरणात राहिलं, या काळामध्ये जे सब्जेक्ट तुमचे वीक आहेत ते केले तुम्ही तर तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. आणि आता अभ्यास होत नाही वगैरे असं पूर्ण मॅक्झिमम लोकांना वाटतंय, तर त्यांचं त्यावेळेस 1 मार्काने 2 मार्काने राहिला असं होत असतं मग. हो, म्हणजे आता सगळीकडे हीच वाईट पसरली आहे, की एक्झामची डेट नाही आहे. मग आता काय करणार आहे? एक्झामची तर मग डेट आता आल्यावर भरपूर सगळे जण अभ्यास सोडून करतात पण ना. गावातले पण अभ्यास करतात. पण एक्झामची डेट यायच्या आधी जो अभ्यास असतो तो जेवढा इफेक्टिव्ह अभ्यास असतो, तो ऍड आल्यानंतर एवढा इफेक्टिव्हली अभ्यास होत नाही आपला. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हा आवाज बोला. येतोय का? सर मला असं विचारायचं होतं, प्रश्न होता, की सध्या मी आता कंबाईनचा अभ्यास करतोय. कंबाईनच्या प्रिलिमचं अनालिसिस करू, की मेन्सचं पण करू, की राज्यसेवा प्रिलिम्स किंवा मेन्स या सगळ्या पेपरचं करू, की फक्त कंबाईनचं करू? तुम्ही सध्या कशाचं प्रिपरेशन करताय? कंबाईन की राज्यसेवा? कंबाईनचं. कंबाईन. मग तुम्ही कंबाईनचंच अनालिसिस करा ना. कंबाईन प्रीचं करा. मेन्सच्या वेळेस करता येतंय. मेन्सला थोडा लँग्वेजचा भाग जास्त असतो आणि बाकी जीएस म्हणजे कमी असतो. त्यामुळे त्यावेळेस तो करता येईल आणि अर्धा सब्जेक्ट म्हणजे जीएस जवळपास प्रीचा जीएस आहे आता मेन्सला. आमच्या वेळेस वेगळा होता. त्यामुळे तुम्ही प्रीवर फोकस करा. कारण प्री निघत नसेल तर मेन्स करून काय करणार आहे? नाही सर, आयोगाची क्वेश्चनची जी प्रॅक्टिस आहे, तर ती मेन्स प्रश्न होते, तर मला वाटणं पाहिजे अगोदर थोडं. तुम्ही प्री फोकस करा. प्रीचे क्वेश्चन वगैरे बघा. वेळ भेटला तर त्याच सब्जेक्टचे मेन्सचे क्वेश्चन आहेत ना मेन्सला आलेले. तर ते बघा. पण अगोदर प्रीचं करा ओके. म्हणजे ओके. हॅलो. ओके सर. हॅलो. 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 हा सर. हॅलो. बोला आवाज येतोय. हा सर, क्वेश्चन पेपर दिवसातून 5 ते 6 वेळा सोडवले तर चालतात का? आपण स्वतःहून तयार करून क्वेश्चन. म्हणजे आता आपण धडा जो वाचतोय, मग त्याचे क्वेश्चन तयार करून 4 ते 5 वेळा क्वेश्चन पेपर सोडवले तर चालतात का? म्हणजे प्रॅक्टिस होऊ शकते का आपण जास्त प्रमाणात? नाही एवढे जास्त म्हणजे त्या टॉपिक वाईज क्वेश्चन कुठून आणणार तुम्ही? हो. तेच की QIQ अनालिसिस करतो ना आपण कंबाईन बुक मधनं, त्याचेच क्वेश्चन पेपरचं तुम्ही आधी सब्जेक्ट वाचून घ्यायचा. कारण तुम्ही जो टॉपिक वाचताय ना त्यावर जर क्वेश्चन सोडवले तर ते क्वेश्चन तुम्हाला येणारच आहेत. पण तुम्ही पूर्ण सब्जेक्ट संपवून ज्यावेळेस क्वेश्चन करताल त्यावेळेस मग तुम्हाला जास्त कुठं होतं, आठवणार नाही वगैरे. त्यावेळेस मग बुक चाळायचं, त्याच्यातून शोधून तेवढा टॉपिक वाचायचं असं करायचं. टॉपिक वाईज सोडवले तर चुकणार नाही ते आणि त्याचा जास्त इफेक्ट पण होणार नाही म्हणजे. हा मग कारण तेच की जास्त टॉपिक वाईज. वेळेपर्यंत ते तुम्हाला लक्षात राहणार पण नाहीत. होय की होय. सब्जेक्ट संपवायचं आणि सब्जेक्टचे क्वेश्चन करायचे. हा म्हणजे सर हॅलो. हा बोला. हा म्हणजे सर आपण टॉपिक क्वेश्चन न करता आधी पूर्ण बुक संपवून मग PYQचं बुक बघायचं का मग? हा कारण तो इफेक्टिव्ह वाटतो मला तर जास्त. कारण तुम्ही टॉपिक वाचला समजा एक 1857चा उठाव वाचला आणि त्याच्यावर क्वेश्चन केले तर ते तुम्ही वाचला 1 तासापूर्वी तो तुम्हाला येणारच आहेत ना. हो बरोबर. पण तुम्ही ज्यावेळेस पूर्ण सब्जेक्ट संपवाल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कधी कधी रिलेव्हन्स पण कळणार नाही की कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे हा. मग थोडी तुमची धडपड होईल. थोडं बुक चाळताल तुम्ही त्यावेळेस मग ते तुम्हाला बरोबर जमल आणि परीक्षेत पण आठवल. म्हणजे असंच असणार आहे ना परीक्षेत. हॅलो. हो मिक्सच असणार बरोबर.
हॅलो हा हॅलो बोला. हा सर, मॅथ्स रिझनिंगची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे नक्की? आता मॅथ्स रिझनिंगची स्कोरिंग पण वाढले, त्यामुळे आता कसं मॅथ्स रिझनिंग डेव्हलप करायचं? तुम्ही काय मॅथ मध्ये रिझनिंगला दररोज थोडा टाइम द्यायला पाहिजे, एक टॉपिक समजा. हा आणि असं सोडवायचं, दररोज करायचं थोडं. एकदम जर तुम्ही ते केलं तर ते लवकर संपणार बी नाही, आणि ते तुम्हाला 6 महिने लागू शकतात त्याच्यात. तर तो वेळ नाही आता. तर तुम्ही दररोज टॉपिक घ्यायचा. आज एजचा घ्यायचा आहे मला, आज कॅलेंडर, आज क्लॉकचा घ्यायचा आहे, समजा आज ब्लड रिलेशन. त्याच्यावर अच्छा मग प्रत्येक टॉपिकचे वेगवेगळे, समजा ब्लड रिलेशन मध्ये जे कोडेड ब्लड रिलेशन असतात, पुन्हा काही सिम्बॉल वगैरे देऊन ते नाही का डिकोड करून सांगायचे याचा हे कोण होता वगैरे. तर असे प्रत्येक टॉपिक वर एक असे क्वेश्चन सोडवायचे. आणि दररोज मग काही टॉपिक घ्यायचे, संपवायचं. तसं जास्तीत जास्त टॉपिक वेगवेगळे करायचे, म्हणजे एका टॉपिक वर जास्त क्वेश्चन करण्यापेक्षा हा जास्त टाइमचे एक दोन क्वेश्चन केले तर लवकर संपल. एका कथेच्या रूपात तर तसं तुम्ही ध्यानात ठेवायचे. जे गोष्टी फॅक्च्युअल असतात ना, म्हणजे पाठ करणं गरजेचं असतंय समजा, तर त्या तुम्हाला एक छोटी डायरी ठेवायची. आणि तुम्हाला वाचताना माहित म्हणजे कळतं ना आपल्याला, हे काय लक्षात राहणार नाही बा. तर मग ते एकदम कमीत कमी मायक्रो नोट्स ओके. ठेवायच्या बाजूला. एक्झामच्या 3-4 दिवसामध्ये सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन व्हायला पाहिजे, तशा मायक्रो नोट्स पाहिजेत आपल्या. जर म्हणजे मायक्रो नोट्स काढायला टाइम नाहीये समजा, तर मग एकदम कमीत कमी मार्क करायचं हम्म. बुक मध्ये. पहिल्या 1-2 रीडिंग मध्ये बुक मध्ये मार्क करायचंच नाही, नंतर मार्किंग करायची. आणि एकदम कमीत कमी, ओके. म्हणजे आता महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ना. तुम्हाला माहिती आहे, हे सगळ्यांना हो माहिती आहे. बरोबर. तुम्ही महात्मा फुले सत्यशोधक समाज याला मार्क नाही करायचं. सत्यशोधक समाज 1873, ते बी तुम्हाला हम्म. माहिती आहे 73, नाही करायचं. सत्यशोधक समाजाचे सचिव कोण होते, कार्याध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, असेच मार्क करायचे. म्हणजे मला जे माहित नाही मार्क करायचं. जे जे माहित माहिती ते नाही तेच अजिबात करायचं, त्याच्याकडे जे दुर्लक्ष माहिती केलं तरी. त्याच्या नोट्स काढायच्या नाही. कारण तुम्ही त्या काढल्या ना तर फालतू त्याच्यात वेळ जातो, रिव्हिजनच्या वेळेस त्याचा काही विशेष फायदा होत नाही. मग तुम्हाला जे माहित आहे तेच तुम्ही वाचत असता दुसऱ्या वेळेस. जे माहित नाही त्या टॉपिक वर फोकस होत नाही आपला. नोट तुम्हाला कळाल्या तरी बरोबर. बस, तुम्हाला कळण्यासारख्या पाहिजेत. बरोबर. ठीक आहे सर. हॅलो हा बोला. हा सर, हे प्रिलिम्स पेपर कधीपर्यंत होतील जर एमपीएससी हा प्रिलिम्स पेपरची ऍड कधीपर्यंत निघेल, म्हणजे अंदाजे तरी तुमच्या? ची ऍड येईल बघा आता, ह्या म्हणजे पुढच्या महिन्यात तर फिक्सच येईल. नेक्स्ट मंथ? हो, पण तुम्ही ओके. ऍड यायच्या आधी स्वतःला प्रिपेअर ठेवा ना. उद्या एक्झाम जर घेत असतील 15 दिवसानं, तुम्ही पास होऊ शकता का? नाही तसं नाही सर, पण ऍड कधीपर्यंत येईल म्हणजे फक्त नाही, ऍज पर ऍड डेट. येते पुढच्या महिन्यात फिक्स येते. तुम्ही तयार ठेवा स्वतःला, की ही ऍड माझी शेवटची, अशा प्रकारे तयार ठेवायचं. ओके सर. ओके. सर, काही विज्ञानचे क्वेश्चन हे 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्ड मधून येतात, त्यांचा पण अभ्यास करायला पाहिजे का? 11वी-12वीचं बघा, तुम्हाला पण माहिती आहे सिलेबस खूप मोठा आहे. म्हणजे केमिस्ट्रीचेच 2 बुक असतात 11वीला, 12वीला 2 बुक असतात. तर मी 11वीचं फक्त बायो वाचायचो, म्हणजे बायोचेच हो. अवघड क्वेश्चन असतात. तर हम्म. 11वीचं बायोलॉजीचं बुक एनसीईआरटीचं तेवढं हो. एक बुक वाचायचो. बाकी 10वी पर्यंत सायन्सचं वाचायचं. मग आणि बाकी जर येत असतील तर मग ते आपण काय करू शकत नाही. तेवढ्यासाठी एवढा 11वी-12वी सिलेबस करू शकत नाही ना, 1-2 क्वेश्चन साठी. हम्म. कारण तो मुलांना क्लासेस लावू एक वर्ष लागतात तिकडं. आपल्याला नाही जमणार ते, वेळ पण नसतो, आणि ते खूप मोठे मोठे बुक असतात. त्यामुळं सायन्स 10वी पर्यंत चांगलं करायचं, आणि जर टाइम परमिट करत असेल तर 11वीचं बायो वाचून घ्यायचं. हो सर.